मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत करोडपती शेतकरीची कहाणी। चला तर मग सुरू करूयात। आपल्या देशाचा खरा हिरो कोण? मोठे सिनेस्टार, उद्योगपती की शेतकरी? मित्रांनो, खरा हिरा तोच जो मातीत मेहनत करून आपल्याला घामाच्या थेंबातून सोने निर्माण करतो। आज आपण अशा एका शेतकऱ्याची कहाणी पाहणार आहोत जो कधी 2 वेळेचे जेवण भागवायला धडपडत होता, पण आज त्याचे नाव घेतले जाते कोटीपती शेतकरी म्हणून। ही कथा आहे महाराष्ट्रातील एका छोट्या खेड्यात राहणाऱ्या शेतकऱ्याची, ज्याचे नाव नामदेव। नामदेवकडे अवघी 3 एकर जमीन। कधी पाऊस पडतो, कधी दुष्काळ पडतो, तर कधी कर्ज वाढत चाललेलं होतं। शेतमालाला योग्य भाव मिळत नव्हता। कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले होते। गावातले लोक म्हणायचे, शेतकरी गरीबच राहणार, तो कधीच पुढे जाणार नाही। पण नामदेवने हार मानली नाही, तो कष्ट करत राहिला। एक दिवशी नामदेवने ठरवलं, आता पारंपरिक शेतीवर अवलंबून राहायचं नाही। त्याने कृषी विद्यापीठाचे सल्ले घेतले, यूट्यूबवर शेतीच्या नव्या तंत्रज्ञानाबद्दल शिकला, सरकारच्या योजनेचा लाभ घेतला। त्याच्यामध्ये पीक विमा योजना, ठिबक सिंचन, शेततळे, सेंद्रिय शेती आणि याचा वापर सुरू केला। त्याने बाजारपेठ थेट ग्राहकांपर्यंत नेण्याचा निर्णय घेतला। माझा माल माझ्या ब्रँड नावाने विकायचा आहे। नामदेवने पालेभाज्या, फळभाज्या आणि फुलशेती सुरू केली। सेंद्रिय भाज्यांच्या मोठ्या शहरातून मागणी येऊ लागली। त्याने मोबाईल ॲप आणि व्हॉट्सॲप ग्रुप करून ग्राहकांशी थेट संपर्क ठेवला। 15-20 ग्राहक झाले आणि काही दिवसात 100-150 ग्राहक तयार झाले। नामदेव स्वतःचा ब्रँड पॅकिंग सुरू केलं, नामदेव ऑर्गॅनिक फार्म। आज तो आठवड्याला लाखोंचा माल विकतो आणि वार्षिक उलाढाल झाली कोटींमध्ये। आज नामदेव फक्त करोडपतीच नाही, तर गावातील अनेक शेतकऱ्यांना तो प्रेरणा देतो। तो सांगतो, शेतकरी गरीब नाही, शेतकरी हुशार झाला तर करोडपती नक्की होऊ शकतो। त्याने गावातील 20 शेतकऱ्यांना एकत्र करून शेती उत्पादन गट तयार केला। सगळ्यांना नवा विचार, नवे तंत्रज्ञान वापरायला प्रोत्साहन दिलं। आज गाव बदललंय, शेतकरी बदलेल आणि या बदलाची सुरुवात झाली एका शेतकऱ्याच्या धाडसाने। मित्रांनो, नामदेवची ही कहाणी आपल्याला एकच धडा देते, नवीन विचार, मेहनत आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला तर शेतकरी गरीब नाही तर करोडपती नक्की होऊ शकतो। जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। शेतकऱ्यांच्या खऱ्या गोष्टी आणि ऐकण्यासाठी आमच्यासोबत रहा। धन्यवाद।